क्लास 10 सायन्स पार्ट 1 यामधला नवीन चॅप्टर आपण आज सुरू करणार आहोत. चॅप्टर नंबर 7. चॅप्टरचं नाव आहे लेन्सेस. लेन्सेस हा ऑप्टिक्समध्ये असणं खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. लेन्स और लेन्सेस जर आपण सिंग्युलर बोललो, सिंग्युलर इज लेन्स आणि त्याचा प्लुरल आहे लेन्सेस. याला मराठीमध्ये आपण बोलतो भिंग. लेन्सेसचे बरेचसे ॲप्लिकेशन आपण आपल्या आजूबाजूला बघतो, म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी लेन्सेसचा यूज केला जातो. अगदी सिम्पलेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण जो चष्मा वापरतो स्पेक्टॅकलमध्ये लेन्सेसचा यूज केला जातो. आपल्या घरामध्ये दरवाजावर जी दुर्बीण असते, दुर्बीणमध्ये सुद्धा लेन्सेसचा यूज केला जातो. लॅबोरेटरीमध्ये मायक्रोस्कोपमध्ये लेन्सचा यूज केला जातो. टेलिस्कोपमध्ये लेन्सेसचा यूज होतो. इवन कॅमेरामध्ये सुद्धा लेन्सेस असतात. ह्युमन आय, आपला जो डोळा असतो, डोळ्यामध्ये सुद्धा लेन्स असतो किंवा लेन्सचं स्ट्रक्चर असतं आणि त्यामुळे आपण बघू शकतो. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. सो बेसिकली आपण लेन्सेसमध्ये 2 टाईप बघणार आहोत. एक आहे कॉन्केव्ह लेन्स, एक आहे कॉन्व्हेक्स लेन्स. क्लास 9मध्ये आपण ऑप्टिक्स या टॉपिकच्या अंडर स्पेरिकल मिररचा अभ्यास केलेला. त्यामध्ये आपण कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे काय असतो किंवा त्याच्यामध्ये असणारा डिफरन्ससुद्धा समजून घेतलेला. त्याच्याशी रिलेटेड काही टर्म्सचा अभ्यास आपण केलेला. फॉर एक्झाम्पल फोकल लेंथ काय असतो किंवा रेडियस ऑफ कर्वेचर काय असतो, सेंटर ऑफ कर्वेचर काय असते. त्यानंतर कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर यामध्ये इमेज फॉर्मेशन कशी होते, ऑब्जेक्टच्या पोझिशनच्या अकॉर्डिंग इमेजेस कशा फॉर्म होतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण केलेला. आता त्याच टर्म्स किंवा त्याच पद्धतीचा अभ्यास आपल्याला लेन्सेससाठी करायचा आहे, थोडाफार फरकाने. म्हणजे अगेन लेन्सेससाठी आपल्याला बघायचं आहे रेडियस ऑफ कर्वेचर काय आहे किंवा फोकल लेंथ म्हणजे काय असणार आहे. जर कॉन्केव्ह लेन्स असेल तर इमेज कशी फॉर्म होणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर इमेज कशी फॉर्म होणार आहे. या सगळ्या लेन्सेसचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ह्युमन आय किंवा ह्युमन आय स्ट्रक्चरचा अभ्यास करायचा आहे. आपण बोलतो की आईजमध्ये सुद्धा लेन्सेस असतात किंवा लेन्ससारखं स्ट्रक्चर असतं. मग हे लेन्स कसं वर्क करतात, हे लेन्सेस कसे वर्क करतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर विजनचे डिफेक्ट्स आपल्याला बघायचे. विजनचे डिफेक्ट्स म्हणजे आपण बऱ्याचदा बोलतो की मला दूरचा चष्मा आहे किंवा मला जवळचा चष्मा आहे किंवा माझ्या चष्म्याची पॉवर +0.5 आहे, -1 आहे. तर यामध्ये हे प्लसचा अर्थ काय असतो, मायनसचा अर्थ काय असतो, जवळचा चष्मा कधी लागतो, दूरचा कधी लागतो किंवा या चष्म्याच्या स्ट्रक्चरमध्ये काय फरक असतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. सो सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया विथ बेसिक व्हॉट डू यू मीन बाय लेन्स और लेन्सेस. लेन्सेसचा अर्थ काय असतो. सो लेन्स म्हणजे काय असतं. लेन्सला आपण मेन्शन करू शकतो. व्हॉट इज लेन्स. लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम. एक ट्रान्सपरंट मीडियम असतो किंवा ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट मेड अप ऑफ ट्रान्सपरंट मीडियम असं सुद्धा आपण बोलू शकतो. एक ट्रान्सपरंट मीडियम किंवा ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट असतो. त्याचं फंक्शन काय असतं. लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम विच रिफ्रॅक्ट्स द लाईट. जो लाईटला रिफ्रॅक्ट करतो अँड प्रोड्युसेस अँड इमेज. आणि इमेज प्रोड्यूस करतो त्याला आपण बोलतो लेन्स. ओके. सो किंवा याला आपण असे बोलू शकतो लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम विच इज मेड अप ऑफ 2 सर्फेसेस. दोन सर्फेसचा बनलेला एक ट्रान्सपरंट मीडियम असतो किंवा एक ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट असतो की जो 2 सर्फेसचा बनलेला असतो. त्याचं फंक्शन काय असतं. लाईटला रिफ्रॅक्ट करायचं आणि त्यावरून इमेज प्रोड्यूस करायची. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आपण चॅप्टर बघितलेला आहे. व्हॉट डू यू मीन बाय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ज्यावेळेस आपण 2 वेगवेगळे मीडियम कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल एक मीडियम आहे एअर आणि दुसरा मीडियम आहे लेट्स से ग्लास. ओके. ज्यावेळेस लाईट रे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये येतो, एअर टू ग्लास जाईल किंवा ग्लास टू एअरसुद्धा जाऊ शकतो. फक्त मीडियम जेव्हा केव्हा चेंज होतं त्यावेळेस लाईट रे स्ट्रेट वेमध्ये ट्रॅव्हल करत नाही, लाईट इथे बेंड होते. फॉर एक्झाम्पल लाईट रे सपोज अशी येत होती, आता इथे मीडियम चेंज होतं, या ठिकाणी एअर टू ग्लास येणार आहे. तर ही जी लाईट रे अशी स्ट्रेट न जाता लाईट अशी बेंड होणार आहे. अँड दिस बेंडिंग ऑफ लाईट, इथे हे जे बेंडिंग होतं त्यालाच आपण काय बोलतो, रिफ्रॅक्शन बोलतो. सो लेन्स आपण बोलतो की लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम. ट्रान्सपरंट मीडियम म्हणजे दिस मीडियम कॅन बी अ ग्लास और इट कॅन बी अ प्लास्टिक. सो याच पद्धतीने सपोज एक लाईट रे येत आहे एअरमधून आणि लेन्स आहे म्हणजे इथे काहीतरी मीडियम असणार. सपोज ग्लास आहे, एअरमधून ग्लासमध्ये येते लाईट म्हणजे इथे रिफ्रॅक्शन होणारच आहे. सो सपोज जर मी असं एक लेन्स कन्सिडर केलं, एक लाईट रे अशी येते, एअरमधून लाईट रे येत आहे, इथे मीडियम असणार आहे, लेट्स से ग्लास आहे, एअर टू ग्लास जात आहे म्हणजे इथे लाईटचं रिफ्रॅक्शन होऊन लाईट रे बेंड होणार आहे. लाईट रे बेंड होऊन पुढे जाणार, अगेन इथून लाईट रे बाहेर पडणार आहे म्हणजे ग्लासमधून परत एअर, ग्लास टू एअर, अगेन चेंज ऑफ मीडियम आहे म्हणजे इथे सुद्धा रिफ्रॅक्शन होणार आहे. सो ह्या रिफ्रॅक्शनच्या प्रिन्सिपलवर लेन्स वर्क करतं आणि त्यानंतर इमेज फॉर्म होते. सो याला आपण बोलतो लेन्स. अशा स्ट्रक्चरला आपण काय बोलतो, लेन्स. नेहमी लक्षात ठेवा लेन्स ट्रान्सपरंट मीडियमचा बनलेला असतो, 2 सर्फेसचा बनलेला असतो. बेसिक फंक्शन काय असतं, लाईटचं रिफ्रॅक्शन करून इमेज प्रोड्यूस करायचं. सो दिस इज फंक्शन ऑफ लेन्स. लेन्सच्या काही टाईप्सचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सो यामध्ये आपण 2च टाईप बघणार आहोत. एक आहे कॉन्केव्ह
लेन्स, ठीक आहे. आणि सेकंड आहे कॉन्व्हेक्स लेन्स. मागच्या क्लासमध्ये आपण मिररचा अभ्यास केलेला, कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्केव्ह मिरर म्हणजे काय, सपोज असा मिरर मी कन्सिडर केला, दोन मिरर मी कन्सिडर करते, एक मिरर असा आहे आणि एक मिरर असा आहे, ठीक आहे. यामध्ये रिफ्लेक्टिंग सरफेस हा असणार आहे, म्हणजे लाईट रेज येऊन इथे येणार आहे, लाईट रेज या सरफेसवर येणार आहे, आणि या ठिकाणी रिफ्लेक्टिंग सरफेस हा असणार आहे, रिफ्लेक्टिंग हा असणार आहे. तर हा जो सरफेस आहे हा असा आतमध्ये गेलेला आहे, म्हणजे असा स्ट्रक्चर आहे. असा जो स्ट्रक्चर असतो इनसाइड ऑफ केव असं आपण बोलू शकतो, याला आपण बोलतो कॉन्केव्ह मिरर. याला आपण काय बोलतो, कॉन्केव्ह मिरर. आतमध्ये रेज येत आहे, गुहेमध्ये रेज जात आहे किंवा केवमध्ये रेज जात आहे, सो याला आपण बोलतो कॉन्केव्ह मिरर. आणि याच्या ऑपोजिट कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स म्हणजे कसा, ही आउटसाईड जी आहे ती बल्ब झालेली, याला आपण बोलतो कॉन्व्हेक्स मिरर. सो त्याच पद्धतीने आपल्याला लेन्सेसचे दोन टाईप बघायचे आहे, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह लेन्स म्हणजे कसा लेन्स असणार आहे, या पद्धतीने, ठीक आहे. कॉन्केव्ह आतमध्ये, ठीक आहे, आतमध्ये असे हे झालेलं आहे, शेप असा आहे याचा. आणि कॉन्व्हेक्स म्हणजे काय असणार आहे, अशा पद्धतीने, असा बाहेरून फुगलेला थोडक्यात, याला आपण बोलतो कॉन्व्हेक्स लेन्स. तर आपल्याला या दोन लेन्सेसचा अभ्यास करायचा आहे, एक आहे कॉन्केव्ह, एक आहे कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह जर बघितलं तर कॉन्केव्ह बघा, आपण काय बोलतो की लेन्स हा दोन सरफेसेसचा बनलेला आहे. कॉन्केव्ह लेन्स आहे, इथे हा एक सरफेस असणार आहे, सरफेस 1, हा असणार सरफेस 2. इथे हा एक सरफेस असणार आहे S1 आणि हा असणार आहे S2. या ठिकाणी हे जे दोन्ही सरफेस आहे असे आतमध्ये गेलेले आहे, इनवर्ड्स आहे, बरोबर. आणि या ठिकाणी जर बघितलं तर हे दोन्ही सरफेस असे बाहेर आलेले आहे, आपण असं बोलू शकतो पफ्ड अप आउटवर्ड्स किंवा बल्ज आउटवर्ड, बाहेरून असे फुगे दिसत आहे, याला आपण बोलतो कॉन्व्हेक्स लेन्स. तर आपल्याला कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स यांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं, आपण सपोज सेंटरचा रिजन कन्सिडर केला आणि एजेस कन्सिडर केले, ठीक आहे. या ठिकाणी कॉन्केव्ह लेन्ससाठी सेंटरचा जो रिजन असणार आहे, सेंटरचा रिजन थिन असणार आहे आणि एजेसचा रिजन थिक असणार आहे. ओके, थिन ॲट सेंटर ऑर मिडल, सेंटर म्हणण्यापेक्षा आपण मिडल बोलूया. सो मिडलला थिन आहे, एजेसला थिक आहे. आणि या ठिकाणी कॉन्व्हेक्ससाठी मिडलला थिक आहे आणि एजेसचा जर विचार केला तर एजेसला लेन्स थिन आहे. तर आपल्याला ह्या दोन लेन्सेसचा अभ्यास करायचा आहे. या व्यतिरिक्त लेन्सेसचे अजून सुद्धा काही टाईप्स असतात. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट हाच टाईप आपण मेन्शन करूया, कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सला अजून बाय कॉन्व्हेक्स सुद्धा बोलतात, बाय कॉन्व्हेक्स लेन्स. बायचा अर्थ काय असतो, टू. लेन्स आहे, लेन्सचे दोन सरफेस असणार आहे, दोन्ही सरफेसेस कॉन्व्हेक्स आहे, असा जो लेन्स असतो म्हणजे हाच लेन्स इथे जो आपण ड्रॉ केलेला आहे, याला बोलतो आपण कॉन्व्हेक्स लेन्स किंवा बाय कॉन्व्हेक्स लेन्स. सेकंड टाईप प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स. दोन सरफेसेस आहे, एक सरफेस प्लेन आहे, एक सरफेस कॉन्व्हेक्स आहे, असा जो लेन्स असतो याला आपण बोलतो प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स. फॉर एक्झाम्पल, एक सरफेस प्लेन आहे आणि एक सरफेस कॉन्व्हेक्स आहे, म्हणजे अशा पद्धतीने, दिस इज प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स. त्यानंतर नेक्स्ट पॉझिटिव्ह मिनिस्कस. मिनिस्कस म्हणजे काय, थोडक्यात चंद्रकोर, चंद्रकोराच्या आकाराचा असतो. पॉझिटिव्ह मिनिस्कस म्हणजे कसा, this is positive meniscus. Next is concave or biconcave lens. लेन्सचे दोन्ही सरफेस कॉन्केव्ह जेव्हा असतात त्याला आपण बोलतो बाय कॉन्केव्ह लेन्स और कॉन्केव्ह लेन्स, म्हणजे हा टाईप, ठीक आहे. नेक्स्ट इज प्लेनो कॉन्केव्ह. प्लेनो कॉन्केव्ह लेन्स. प्लेनो कॉन्केव्ह म्हणजे काय, एक सरफेस प्लेन असणार आहे, एक सरफेस कॉन्केव्ह असणार आहे. एक सरफेस प्लेन, ओके, आणि दुसरा सरफेस कॉन्केव्ह. सो असं काही स्ट्रक्चर असणार आहे. दिस इज प्लेनो कॉन्केव्ह. अँड देन लास्ट इज निगेटिव्ह मिनिस्कस. निगेटिव्ह मिनिस्कस मीन्स
अशा पद्धतीचं. सो दिस इज निगेटिव्ह मिनिस्कस लेन्स. तर हे सगळे टाईप्स आहे. यामध्ये आपला फोकस असणार आहे फक्त कॉन्केव्ह लेन्सवर, कॉन्व्हेक्स लेन्सवर किंवा बाय कॉन्व्हेक्स आणि बाय कॉन्केव्ह लेन्सवर. याच्याच प्रॉपर्टी किंवा यामध्ये इमेज फॉर्मेशन कसं होतं ते आपण बघणार आहोत. कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स यामुळे इमेज फॉर्मेशन कशी होते ते समजण्याआधी आपल्याला त्याच्याशी रिलेटेड काही टर्म्स माहिती पाहिजे. त्या टर्म्स आपण सगळ्यात आधी इथे बघणार आहोत. सो फर्स्ट इज सेंटर ऑफ कर्वेचर लेन्स. आपण यामध्ये दोनच टाईपच्या लेन्सचा विचार करणार आहोत. एक आहे कॉन्व्हेक्स लेन्स आणि एक आहे कॉन्केव्ह लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे या टाईपची लेन्स आणि कॉन्केव्ह म्हणजे या टाईपची लेन्स. सो सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय? आपण बोलतो लेन्स इज मेड अप ऑफ टू सर्फेसेस. लेन्सच्या दोन सर्फेसचा बनलेला असतो. फॉर एक्झाम्पल सपोज जर मी एक कॉन्व्हेक्स लेन्स कन्सिडर केले, कॉन्व्हेक्स लेन्स अशी आहे आणि एक आहे कॉन्केव्ह लेन्स म्हणजे असा लेन्स. आता इथे ही जे कॉन्व्हेक्स लेन्स आहे याच्यामध्ये दोन सर्फेसेस दिसत आहे. एक आहे सरफेस 1, एक आहे सरफेस 2. त्याच पद्धतीने इथे सुद्धा एक सरफेस आहे, हा सुद्धा एक सरफेस आहे. सो आता हे जे सर्फेसेस आहे हे सर्फेसेस कसले सर्फेसेस आहे? हे सर्फेस आहे स्पियरचे सर्फेसेस. याचा अर्थ काय? सपोज मी ह्या सर्फेसचा विचार केला. ओके, हा सर्फेस कशाचा पार्ट आहे? हा सर्फेस पार्ट आहे एका स्पियरचा. म्हणजे असा एक स्पियर आहे. या स्पियरचा जो एक पोर्शन आहे, एक पोर्शन म्हणजे या लेन्सचा एक सर्फेस आहे. हा जो लेन्स आहे या लेन्सचा एक सर्फेस म्हणजे या स्पियरचा पार्ट आहे. त्याच पद्धतीने या लेन्सचा जर मी सेकंड सर्फेस कन्सिडर केला, हा सर्फेस सुद्धा एका स्पियरचा पार्ट असणार आहे. सो असं एक मी स्पियर कन्सिडर करते. ह्या स्पियरचा एक पोर्शन म्हणजे लेन्सचा पार्ट आहे किंवा लेन्सचा एक सर्फेस आहे. हे जे दोन स्पियर असणार आहे या दोन स्पियरला आपले काहीतरी सेंटर्स असणार आहे. सपोज याला मी बोलते स्पियर 1, याला मी बोलते स्पियर 2. स्पियर 1चा सेंटर आहे C1, स्पियर 2चा सेंटर आहे C2. तर हे जे दोन सेंटर्स असतात हे कसले सेंटर? स्पियरचे सेंटर की ज्याचा हा लेन्स बनलेला आहे या सेंटरला आपण बोलतो सेंटर ऑफ कर्वेचर. याला आपण काय बोलतो? सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणून आपण ते C ने दाखवतो. दोन सर्फेसेस आहे, दोन स्पियर आहे म्हणून सेंटर ऑफ कर्वेचर एक असणार आहे C1, एक असणार आहे C2. सो व्हॉट इज सेंटर ऑफ कर्वेचर? सेंटर ऑफ कर्वेचर आपण C ने दाखवतो. दोन स्पियर आहे त्यामुळे C1 आणि C2 अशा दोन नावांनी आपण ती डिनोट करूया. व्हॉट इज सेंटर ऑफ कर्वेचर? सेंटर ऑफ स्पियर्स हुज पार्ट्स फॉर्म सर्फेसेस ऑफ लेन्स. की ज्याचा पार्ट या लेन्सचा सर्फेस आहे. तर असे जे स्पियर असतात याचा जो सेंटर असतो याला आपण बोलतो सेंटर ऑफ कर्वेचर. सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर लेन्स आहे, लेन्सचे दोन सर्फेस असणार आहे. हे दोन सर्फेस ज्या स्पियरचा पार्ट असतात त्या स्पियरचा जो सेंटर असतो त्याला आपण बोलतो सेंटर ऑफ कर्वेचर. त्याच पद्धतीने तीच इथे एक डायग्राम दाखवलेली आहे बघा. एक स्पियर आहे हा आणि एक स्पियर आहे हा. स्पियर 1, स्पियर 2 या दोन स्पियर. आता हा जो फर्स्ट स्पियर आहे या स्पियरचा हा जो पार्ट मी कन्सिडर केला इथपासून असा आणि सेकंड स्पियरचा हा पार्ट मी कन्सिडर केला इथपासून असा. म्हणजे हा पोर्शन आणि हा पोर्शन याचे मिळून लेन्स बनत आहे. तर हा जो स्पियर आहे याचा सेंटर C1 असेल, या स्पियरचा सेंटर असेल C2. तर हे जे दोन सेंटर असतात याला आपण बोलतो सेंटर ऑफ कर्वेचर. याला आपण काय बोलतो? सेंटर ऑफ कर्वेचर. क्लिअर आहे? सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय? लेन्स आहे, लेन्सचे दोन सर्फेसेस ज्या स्पियरचा पार्ट आहे किंवा ज्या स्पियरचे बनलेले आहे त्याचे जे सेंटर असतात याला आपण बोलतो सेंटर ऑफ कर्वेचर. त्याच पद्धती हे झालं कॉन्व्हेक्ससाठी. कॉन्केव्हसाठी सेम दोन सर्कल्स आहे. ठीक आहे, या दोन सर्कलचा ह्या सर्कलचा हा पोर्शन म्हणजे स्पियरचा सर्फेस आहे. या सर्कलचा हा पोर्शन म्हणजे स्पियरचा एक सर्फेस आहे. ह्या स्पियरचा सेंटर आणि या स्पियरचा सेंटर C1 आणि C2 या सेंटर्स ऑफ कर्वेचर. ओके, सेकंड इज रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय? ज्या पद्धतीने स्पियरचा आपण सेंटरचा विचार केला त्याच पद्धतीने जर या दोन स्पियर की ज्याचा मिळून हा लेन्स बनत आहे किंवा हे दोन स्पियर की ज्याचा पार्ट आहे हा लेन्स किंवा या लेन्सचे जे सर्फेसेस आहे या स्पियरचा पार्ट आहे त्याचे जे रेडियसची व्हॅल्यू असणार किंवा ज्या रेडिया असणार आहे त्याला आपण बोलणार रेडियस ऑफ कर्वेचर और रेडिया ऑफ कर्वेचर. रेडियस आहे म्हणून आपण कशाने दाखवणार? कॅपिटल R ने. सो व्हॉट इज रेडियस ऑफ कर्वेचर और रेडिया ऑफ कर्वेचर? रेडिया ऑफ स्पियर्सची रेडियस म्हणजे ह्या स्पियरची सपोज ही रेडियस आहे आणि ह्या स्पियरची ही रेडियस आहे. याला मी बोलणार R1 आणि याला बोलणार R2. रेडिया ऑफ स्पियरची रेडियस कोणते स्पियर? हुज पार्ट्स फॉर्म सर्फेस ऑफ द लेन्स की ज्याच्या पार्ट जो आहे तो लेन्सचा सर्फेस फॉर्म करतो. असे जे स्पियर असणार त्याची जी रेडियस असणार आहे त्याला आपण बोलतो रेडियस ऑफ कर्वेचर. ऑफकोर्स इथे आता दोन स्पियर आहे त्यामुळे दोन रेडियस आपल्याला कन्सिडर करावं लागेल किंवा दोन रेडिया कन्सिडर करावं लागतील R1 आणि R2. समजते? आपण स्पेरिकल मिररमध्ये सुद्धा ह्या टर्म्स बघितलेला. हे झालं कॉन्व्हेक्ससाठी. कॉन्केव्हसाठी सुद्धा बघा हा एक स्पियर आहे, हा एक स्पियर आहे. सेंटर ऑफ कर्वेचर या स्पियरची रेडियस आहे R1, या स्पियरची रेडियस आहे R2. याला आपण बोलणार रेडियस ऑफ कर्वेचर, याला आपण बोलणार रेडियस ऑफ कर्वेचर. कारण या दोन स्पियरच्या मिळून हा लेन्स फॉर्म होत आहे. क्लिअर आहे? रेडियस ऑफ कर्वेचर.
नेक्स्ट इज प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय, दोन सेंटर ऑफ कर्वेचर सेंटर, या सेंटरला जर मी जॉईन केलं किंवा या सेंटरमधून पास होणारी जी काही इमॅजिनरी लाईन असते तिला आपण बोलतो प्रिन्सिपल ॲक्सिस. इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर्स इज कॉल्ड एज प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे हे दोन स्पियर होते, हे सेंटर ऑफ कर्वेचर्स आहे, यामधून पास होणारी जर मी अशी लाईन ड्रॉ केली अशी, तर ही जी लाईन असते याला आपण बोलतो प्रिन्सिपल ॲक्सिस. त्याच पद्धतीने C1 आणि C2 याच्यामधून पास होणारी जर मी अशी लाईन ड्रॉ केली, या लाईनला मी काय बोलणार, प्रिन्सिपल ॲक्सिस. समजलं 3 टर्म, अगदी सिंपल आहे. सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर अँड प्रिन्सिपल ॲक्सिस. सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर दोन्ही 2-2 असणार. 2 का, कारण लेन्स जो आहे, लेन्स हा 2 सरफेसचा बनलेला आहे. 2 सरफेस आहे म्हणजे 2 स्पियर आले, 2 स्पियर आले म्हणजे दोघांचे सेंटर सुद्धा असणार आहे, दोघांचे रेडियस सुद्धा असणार आहे. म्हणून इथे आपल्याकडे C1 C2 आणि R1 R2 ह्या 4 टर्म्स असणार आहे. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय, लेन्स आहे, लेन्सचे हे जे सरफेसेस आहे हे सरफेस एका स्पियरचा पार्ट असणार. हा एक स्पियर आहे, त्याच पद्धतीने इथे एक स्पियर आहे. सो ह्या 2 स्पियरचा सरफेसचा मिळून हा लेन्सचा हा पार्ट तयार झालेला आहे. तर हे जे 2 स्पियर आहे याचे जे सेंटर असतात याला आपण बोलतो सेंटर ऑफ कर्वेचर. हे जे 2 स्पियर आहे याचे जे रेडिया असतात या रेडियाला आपण बोलतो रेडियस ऑफ कर्वेचर. आणि हे जे 2 सेंटर आहे याच्यामधून पास होणारी जी लाईन असते इमॅजिनरी लाईन, त्या लाईनला आपण काय बोलतो, प्रिन्सिपल ॲक्सिस. क्लिअर आहे. इथे ह्या 2 केसेस दाखवलेल्या आहे, क्रॉस सेक्शन ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स अँड कॉन्केव्ह लेन्स. त्यामध्ये सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर या दोन्ही टर्म दाखवलेल्या आहे, C1 C2 R1 R2 आणि त्यानंतर दिस इज प्रिन्सिपल ॲक्सिस. त्यानंतर आपल्याला एक टर्म बघायचे आहे O, त्याला आपण बोलतो ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर, ओचा मिनिंग काय, कॉन्व्हेक्स लेन्स आणि त्यानंतर कॉन्केव्ह लेन्स. ओके, सपोज असा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस. इथे ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसवर एक पॉईंट आहे, त्या पॉईंटला आपण बोलणार ऑप्टिकल सेंटर डिनोटेड बाय O. या लेन्सवर सुद्धा एक पॉईंट असणार आहे. हा जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे याच्यावर एक पॉईंट असणार आहे, या पॉईंटला आपण बोलतो ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर किंवा या पॉईंटचं फीचर काय आहे, तर ह्या पॉईंटमधून कोणता जरी रे पास होणार असेल, हा रे ॲज इट इज पास होतो विदाउट एनी डेविएशन. म्हणजे काय, सपोज एक मी रे असा पास केले, इथून O पॉईंटमधून पास होते रे, ही रे ॲज इट इज पास झालेली आहे, अनडेविएटेड, काहीच त्याच्यामध्ये डेविएशन झालेलं नाही, म्हणजे ॲज इट इज स्ट्रेट ती रे पास झालेली आहे. सपोज एक रे मी अशी पास केली ह्या पॉईंटमधून, ही रे अगेन अनडेविएटेड पास झाली. इथून एक रे आपण अशी पास केली, ही रे सुद्धा अनडेविएटेड पास झालेली आहे. सो असा पॉईंट प्रिन्सिपल ॲक्सिसवरचा इनसाइड लेन्स, देर इज वन पॉईंट ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू विच एनी रे पासेस अनडेविएटेड. डेविएशन काहीच होत नाही आहे, डेविएशन म्हणजे काय, वळत वगैरे काहीच नाही, सरळ ॲज इट इज जाते. हा जो पॉईंट असतो याला आपण काय बोलतो, ऑप्टिकल सेंटर. याला आपण काय बोलतो, ऑप्टिकल सेंटर. त्याच पद्धतीने या लेन्समध्ये हा तो पॉईंट आहे, इथून जर मी एक रे ऑफ लाईट अशी पास केली, ही रे ऑफ लाईट ॲज इट इज स्ट्रेट पास होणार, काहीच डेविएशन नाही आहे. सपोज एक रे असं आहे, O पॉईंटमधून पास होतं, काहीच डेविएशन नाही. एक रे असा आहे, ह्या पॉईंटमधून पास होतं, काहीच डेविएशन नाही. तो हा जो पॉईंट असतो या पॉईंटला आपण काय बोलतो, ऑप्टिकल सेंटर. सो व्हॉट इज ऑप्टिकल सेंटर, इट इज अ पॉईंट इनसाइड लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस. हा पॉईंट कुठे असतो, प्रिन्सिपल ॲक्सिसवर, थ्रू विच रे ऑफ लाईट passes undeviated. It's called as optical center. It's called as optical center, जो आपण दाखवतो विथ लेटर कॅपिटल O. क्लिअर आहे ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय. सो इथे हा ऑप्टिकल सेंटर आहे, इथे हा ऑप्टिकल सेंटर म्हणजे इथून जशी एखादी रे आली, ही रे इथून अनडिव्हिडेड ॲज इट इज पास होणार आहे, अशी जरी गेली तरी ती ॲज इट इज पास होणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट टाइम आपल्याला बघायचे आहे फोकस. प्रिन्सिपल फोकस आपण कॅपिटल F या लेटरवरून दाखवतो. फोकस ऑर फोकाय. जर आपण फोकसचं प्लुरल कन्सिडर केलं त्याला आपण बोलतो फोकाय. या ठिकाणी आपल्याला F1 आणि F2 असे 2 फोकस कन्सिडर करायचे, म्हणजे याला आपण बऱ्याचदा फोकाय म्हणून सुद्धा रेफर करणार आहोत. सो प्रिन्सिपल फोकस किंवा Fचा मिनिंग काय, 2 केसेस आपण कन्सिडर करतो. एक आहे कॉन्व्हेक्स लेन्सची केस, एक आहे कॉन्केव्ह लेन्सची केस. ज्यावेळेस कॉन्व्हेक्स लेन्समध्ये दिस इज कॉन्व्हेक्स लेन्स, त्यानंतर ऑप्टिकल सेंटर आहे,
त्यानंतर ही ब्लॅक जी लाईन आहे दॅट इज प्रिन्सिपल ॲक्सिस. ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईट रेस ज्यावेळेस या लेन्समधून पास होणार आहे. लाईट रेस कशा आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल, अशा पॅरलल लाईन दिसतं तुम्हाला, दिज आर इनकमिंग रेस. ज्यावेळेस या लाईट रेस या लेन्समधून आपण पास करू, लेन्समधून पास झाल्यानंतर इथे रिफ्रॅक्शन होणार आहे. त्यानंतर ह्या ज्या लाईट रेस बाहेर येणार आहे या सगळ्या लाईट रेस एका पॉईंटमधून पास होतील. या सगळ्या लाईट रेस काय होणार आहे, एका पॉईंटमधून पास होताना आपल्याला दिसतील. तो हा जो पॉईंट असतो या पॉईंटला आपण बोलतो फोकस. या पॉईंटला आपण काय बोलतो, फोकस, डिनोटेड बाय F2. त्याच पद्धतीने या सेम डिस्टन्सवरती आता ऑप्टिकल सेंटर आणि F2 याच्यामध्ये जेवढं डिस्टन्स आहे तेवढ्या डिस्टन्सवरती ऑपोजिट साईडला सुद्धा एक पॉईंट असणार आहे, त्याला आपण बोलतो F1. दॅट इज ऑल्सो फोकस. F2 आणि F1 जर आपण ह्या साईडनी रेस जर पास केल्या तर ह्या सगळ्या रे या एका ठिकाणी ह्या पॉईंटला येऊन मिळणार आहे किंवा एका पॉईंटमधून पास होणार, तो पॉईंट आहे F1. आता यामध्येच तुम्ही बघितलं ज्यावेळेस लाईट रेस पॅरलल लाईट रेस येत आहे, हे लाईट रेस सगळे असे एका पॉईंटमधून पास होताना आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, एका पॉईंटमधून पास होत आहे. या फीचरला आपण बोलतो, याला आपण बोलतो कॉन्व्हर्जन्स. या प्रॉपर्टीला आपण काय बोलतो, कॉन्व्हर्जन्स. कॉन्व्हर्जन्स म्हणजे काय, एकत्र येणे. थोडक्यात सगळे एका पॉईंटमध्ये येत आहे, सगळे एकवटत आहे, एकत्र येत आहे, याला आपण बोलतो कॉन्व्हर्जन्स. याच्या उलटा सपोज अशा लाईट रेस अशा डायव्हर्ट होत आहे, दूर दूर जात आहे, याला आपण बोलतो डायव्हर्जन्स. याला आपण काय बोलतो, डायव्हर्जन्स. हे दोन शब्द लक्षात ठेवा, एक असतं कॉन्व्हर्जन्स, एक असतं डायव्हर्जन्स. मिररमध्ये आपण ह्या दोन्ही टर्म्स बघितलेला. कॉन्व्हर्जन्स म्हणजे काय, सगळे लाईट रेस असे एकत्र येतात आणि डायव्हर्जन्स म्हणजे काय, सगळे लाईट रेस असे दूर दूर जात आहे, याला बोलतात डायव्हर्जन्स, याला बोलतात कॉन्व्हर्जन्स. तर इथे जर तुम्ही बघितलं लाईट रेस पॅरलल होत आहे, इथून पास झाल्या सगळ्या एका पॉईंटमध्ये येत आहे, एकवटत आहे, एका पॉईंटमधून पास होत आहे. म्हणून हा जो लेन्स असतो कॉन्व्हेक्स लेन्स, याला आपण काय बोलतो, कॉन्व्हर्जिंग लेन्स. काय बोलतो आपण, कॉन्व्हर्जिंग लेन्स. का, कारण सगळ्या लाईट रेस एका पॉईंटमध्ये येऊन पास होताना आपल्याला दिसत आहे. सो दिस कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑल्सो कॉल्ड एज कॉन्व्हर्जिंग लेन्स. लाईट रेस कम टुगेदर दॅट इज कॉन्व्हर्जन्स. लाईट रेस एकत्र येत आहे म्हणजेच काय, कॉन्व्हर्ज होत आहे. ठीक आहे, समजला. तर हा जो पॉईंट असतो या पॉईंटला आपण काय बोलतो, प्रिन्सिपल फोकस. कॉन्केव्ह लेन्ससाठी काय, कॉन्केव्ह लेन्ससाठी ज्यावेळेस लाईट रेस अशा पॅरलल लाईट रेस इथून पास होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे, त्यानंतर काय होणार आहे, ह्या ज्या लाईट रेस ह्या एकमेकांपासून अशा दूर जातात. लाईट रेस एकमेकांपासून दूर जात आहे, इथे एकत्र येत आहे, इथे दूर जात आहे, त्यामुळे ह्या लेन्सला आपण काय बोलतो, डायव्हर्जिंग लेन्स. इथे काय होत आहे, डायव्हर्जन्स होत आहे, याला आपण बोलतो डायव्हर्जिंग लेन्स. आणि ह्या डायव्हर्जिंग लेन्स बोलतो याला. आणि ह्या ज्या लाईट रेज आहे ह्या अशा दूर जाते एकमेकांपासून, बट त्याच्या लाईट रेज आपण बॅकवर्ड प्रोड्यूस केला, म्हणजे ही लाईट रे अशी आली आणि अशी पास झाली. बट हा जो पाथ आहे हा जर मी असा बॅकवर्ड प्रोड्यूस केला, त्याच पद्धतीने सपोज सेकंड लाईट रे ही अशी इथे आली, त्यानंतर इकडे अशी दूर गेली, परत हे जर मी असं बॅकवर्ड ट्रेस केलं तर हे सगळे एका पॉईंटमध्ये एकत्र येताना मला दिसतील. हा जो पॉईंट आहे याला आपण बोलतो प्रिन्सिपल फोकस ऑफ दिस लेन्स, कॉन्केव्ह लेन्स. ठीक आहे, त्याच पद्धतीने सेम अप्रॉक्सिमेटली सेम डिस्टन्सवरती इथे सुद्धा एक पॉईंट असणार, त्याला आपण बोलणार F2, F1, F2, F2, F1. समजलं. तर हे होतं फॉर कॉन्व्हेक्स लेन्स आणि हे आहे फॉर कॉन्केव्ह लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सला आपण कॉन्व्हर्जिंग का बोलतो, कारण लाईट रेज अशा पॅरलल लाईट रेज येत आहे, या सगळ्या एका पॉईंटमध्ये येत आहे. या ठिकाणी पॅरलल रेज आहे, हे पॅरलल सगळे अशा दूर दूर जात आहे, बट या लाईट रेज जर मी मागे मागे अशा एक्सटेंड केल्या, या सगळ्या प्रिन्सिपल ॲक्सिसवरती एका पॉईंटमध्ये एकमेकांना मीट होताना दिसेल किंवा एकत्र येताना दिसेल. हा जो पॉईंट असणार आहे याला आपण बोलतो प्रिन्सिपल फोकस. ठीक आहे, याला आपण काय बोलतो, प्रिन्सिपल फोकस. असा पॉईंट जिथे लाईट रेज ॲक्च्युअलमध्ये येऊन मिळत आहे किंवा लाईट रेज आपल्याला अपिअर होतं, आपल्याला असं भास होतो किंवा असं आपल्याला वाटतं की हे या पॉईंटमधून लाईट रेज निघालेला आहे. हा जो पॉईंट असतो याला आपण बोलतो प्रिन्सिपल फोकस, F1 अँड F2. ठीक आहे, त्या बेसिसवरती याला आपण बोलतो कॉन्व्हर्जिंग लेन्स आणि याला आपण बोलतो डायव्हर्जिंग लेन्स. त्यानंतर अजून एक टर्म आहे दॅट इज कॉल्ड एज फोकल डिस्टन्स. फोकल डिस्टन्स नाही, फोकल लेंथ. फोकल लेंथ आपण दाखवतो स्मॉल f ने. ठीक आहे, फोकल लेंथ म्हणजे फोकल आहे म्हणजे कशाशी रिलेटेड आहे, फोकसशी. फोकसचा डिस्टन्स असणार आहे कशापासून, नेहमी लक्षात ठेवायचं. जेव्हा आपण लेन्सेसचा विचार करतो त्यावेळेस आपण नेहमी ऑप्टिकल सेंटर आणि फोकस याच्यामध्ये असणारा डिस्टन्स चेक करतो किंवा कॅल्क्युलेट करतो. सो फोकस आणि ऑप्टिकल सेंटर याच्यामध्ये असणारे जे डिस्टन्स असतात त्याला आपण त्या लेन्सची फोकल लेंथ बोलतो. ओके, फोकल लेंथ म्हणजे काय, फोकस कशापासून डिस्टन्स, ऑप्टिकल सेंटरपासूनचं. त्यामुळे जर मी इथे कॉन्व्हेक्स लेन्स कन्सिडर केलं, फोकस आहे हा, ठीक आहे, ऑप्टिकल सेंटर आहे हा. सो ऑप्टिकल सेंटर टू फोकस हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स या लेन्ससाठी असणार आहे फोकल लेंथ दॅट इज स्मॉल f. ऑप्टिकल सेंटर आणि फोकस याच्यामध्ये असणारा डिस्टन्स आहे स्मॉल f दॅट इज फोकल लेंथ. त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा, दिस इज ऑप्टिकल सेंटर, रेस इथून इथे येऊन मीट होत आहे किंवा असं आपल्याला वाटतं की दे अपिअर टू मीट ॲट वन पॉईंट. हा आहे प्रिन्सिपल फोकस. तर हा प्रिन्सिपल फोकस आणि हा सेंटर ऑप्टिकल सेंटर याच्यामध्ये असणारा डिस्टन्स असतो फोकल लेंथ. नेहमी लक्षात ठेवा, फोकल लेंथ, फोकस पॉईंट तर आलाच पाहिजे. फोकसचा डिस्टन्स आपण कशापासून घेणार आहे, ऑप्टिकल सेंटरपासून. सो O आणि F याच्यामध्ये असणारे जे डिस्टन्स असतं
याला आपण बोलतो फोकल लेंथ. ओ म्हणजे ऑप्टिकल सेंटर, एफ म्हणजे काय फोकस. या डिस्टन्सला आपण बोलतो फोकल लेंथ. क्लिअर आहे सगळ्या टर्म्स. आपण काय काय बघितलं बघा. आपण कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स या दोघांसाठी सगळ्यात आधी आपण बघितलं की सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर काय असतं. दोन लेन्स आहे म्हणजे दोन स्पिअरचा बनलेला असणार आहे. लेन्स आहे, लेन्सला दोन सरफेसेस आहे. हे दोन सरफेसेस दोन स्पिअरचे बनलेले असतात. तर हे जे दोन स्पिअर आहे म्हणजे हा एक सरफेस आहे, याचा करस्पॉन्डिंग इथे एक स्पिअर असणार आहे. हा सरफेस आहे, याचा करस्पॉन्डिंग इथे एक स्पिअर असणार आहे. या दोन्ही स्पेअरचे जे सेंटर्स असतात यांना आपण बोलतो सेंटर ऑफ कर्वेचर, C1 C2. दोन्ही स्पेअरच्या ज्या रेडिया असणार आहे R1 R2 याला आपण काय बोलणार, रेडिया ऑफ कर्वेचर. सेम फॉर आता इथे आपण हा कॉन्व्हेक्स लेन्सची केस घेतो, त्याच पद्धतीने कॉन्केव्ह लेन्ससाठी सेम टर्म्स असणार आहे. त्यानंतर आपण बघितला एक प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय, C1 C2 किंवा हे जे सेंटर ऑफ कर्वेचर याच्यामधून पास होणारी जी काही इमॅजिनरी लाईन असते तिला आपण बोलतो प्रिन्सिपल ॲक्सिस. आपण एक टर्म बघितले ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर म्हणजे या लेन्सवरती प्रिन्सिपल ॲक्सिसवरती, लेन्समध्ये प्रिन्सिपल ॲक्सिसवरती एक पॉईंट असा असतो की जिथून कोणता जरी रे पास केला तो अनडेव्हिएटेड पास होणार आहे. म्हणजे असा एक रे असा पास होते, सगळे अनडेव्हिएटेड पास होता. हा जो पॉईंट असतो याला आपण बोलतो ऑप्टिकल सेंटर. सेम फॉर कॉन्केव्ह लेन्स ऑल्सो. ठीक आहे. ऑप्टिकल सेंटर नंतर नेक्स्ट आपण टर्म बघितली प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय, ज्या वेळेस ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणार लाईट रेज आपण लेन्समधून पास करू. फॉर एक्झाम्पल कॉन्व्हेक्स लेन्समधून ज्यावेळेस आपण पास करू तर ह्या सगळ्या लाईट रेज एका पॉईंटमधून पास होत आहे असं आपल्याला दिसतं. तर हा जो सिंगल पॉईंट असतो की ज्याच्यामधून या सगळ्या लाईट रेज पास होते किंवा लाईट रेज कॉन्व्हर्ज होत आहे, ह्या पॉईंटला आपण काय बोलतो, फोकस बोलतो. इथे एक फोकस असणार आहे आणि ऑप्टिकल सेंटरने एवढ्या डिस्टन्सवरती ह्या साईडला सुद्धा एक फोकस असणार आहे. त्याच पद्धतीने सेकंड कॉन्केव्हसाठी प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय, लाईट रेज ज्यावेळेस अशा पॅरलल जाणार आहे तर ह्या लाईट रेज अशा डायव्हर्ज होतात, दूर जातात. बट हे जे डायव्हर्ज झालेल्या रेज आहे त्या जर मी अशा एक्सटेंड केल्या तर या सगळ्या एका सिंगल पॉईंटमधून पास होताना दिसेल किंवा असं आपण बोलू दे अपिअर टू मीट ॲट वन सिंगल पॉईंट. हा जो पॉईंट असतो याला आपण बोलतो फोकस. याला आपण काय बोलतो, फोकस. इथे फोकस असणार, या साईडला फोकस असणार, F1 F2. त्यानंतर फोकल लेंथ फोकसचं डिस्टन्स कशापासून, ऑप्टिकल सेंटरपासून. सो ऑप्टिकल सेंटर आणि फोकस याच्यामध्ये असणार जे डिस्टन्स असते याला आपण बोलतो फोकल लेंथ, डिनोटेड बाय स्मॉल f. एवढ्या सगळ्या टर्म्स आपण बघितला. आता यानंतर आपण बघूया इमेज फॉर्मेशन ड्यू टू कॉन्व्हेक्स लेन्स.